थँक्यू सो मच ओमी सुतार. नमस्कार मंडळी, सर्वांचं एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक 2026 च्या या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या या विश्वामध्ये 5 दिवस मित्रांनो ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. उद्या या स्पर्धेची सांगता होणार आहे. सुपर संडेचा दिवस असेल उद्याचा आणि सुपर सेबी डुप्पर या स्पर्धेमध्ये आपल्याला संघ खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतला तिसरा मॅच जाऊया नाव बॅक टू क्रिकेट मैदानाकडे आणि झुगरेवाडे विरुद्ध साजळे असा मॅच रंगलाय मैदानावरती. पहिल्याच बॉलवरती हा दणदणीत खणखणीत असा पहिला दमदार चौकार येतो बॅट्समन आपण बघितलं तर योगेशच्या बॅटमधून. नाव लागेल झुगरेवाडी संघाकडून चर्चा झाली टॉस बॉक्स मध्ये. तिथे साजळचे कॅप्टन माननीय माजी सरपंच लवजी गायकर सांगत होते की आम्ही भरपूर वेळा समोरासमोर आमने सामने खेळलेले आहेत दोन्ही संघ. झुगरेवाडी खूप चांगला संघ आहे त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवात चौकाराने केली, दुसऱ्या चेंडूवरती मात्र झेल सोडलाय तो म्हणजे योगेशचा. प्रयत्न खूप केले, क्षेत्ररक्षक होता तिथे आपण बघितलं तर प्रथमेश, आणि प्रथमेशच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप केला जातोय. योगेशला जीवनदान दिला जातोय. झुगरेवाडे एक संघ, एक बलाढ्य संघ या विभागामधील चर्चा झाली आणि त्या चर्चेला मात्र उदाहरण येईल का या शेवटपर्यंत नक्कीच आपल्याला पाहावा लागेल. मुरबाड असोसिएशनचा हा संघ एका बाजूला मात्र साजई संघ आहे आपल्याला पाहायला मिळतोय. कमी लेखून चालणार नाही, दोन्ही संघ मातबगार संघ आहेत. पुढचा बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न, जाल रचलं होतं योगेशसाठी आणि त्या जाल्यामध्ये मात्र फसलाय पहिला फलंदाज योगेश. पहिला गडी बाद होतोय झुगरेवाडी संघाचा. बॅक टू द डगआउट. स्पर्धा आहे या मुरबाडच्या नगरीमध्ये, कारण का ज्यावेळेस सामना संपतो त्यावेळेस मात्र दोन्ही संघ सेकंड अप करूनच बाहेर निघतायत. ज्यावेळेस मैदानाचा ताबा घेतात तेव्हा आपण बघतो मित्रांनो की एका लाईन मध्ये 11 खेळाडू जात असतात मैदानामध्ये. ही एक जमिनीची बाब आहे आणि मुरबाड नगरीमध्ये खूप चांगली अशी प्रथम स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय अमोलदादा कथोरे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय संजयजी दुर्गे यांच्या माध्यमातून ही साकारलेली भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. योगेश बाद झाला. मजा तर नक्की येईल मित्रांनो. दोन्ही संघ खूप बलाढ्य संघ आहेत आणि शेवटपर्यंत या सामन्यामध्ये चुरस ट्विस्ट पाहायला मिळेल. कॅप्टननी सांगितलं आम्ही भरपूर वेळा आमने सामने खेळलेल्या दोन्ही संघ, त्यावेळेस मात्र चर्चेला उदाहरण तर नक्कीच येईल. फटका खूप चांगला आहे, स्ट्रेट डाऊन खेळलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने चेंडू सीमा पार होईल. आल्या आल्या मात्र तडाखा दिलाय या चेंडूवरती फलंदाज करणच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. सचिन 11 गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी या नावाने मात्र आज उतरलाय. देवाचा आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसामध्ये आल्या मात्र प्रत्येक फलंदाज चौकार आणि षटकाराने सुरुवात करते. ही खूप चांगली बाब म्हणावी लागेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. रोहन सर आहे तिथे मात्र षटकार आल्यानंतर मात्र इतका जवाब पत्तर से, आणि करणला इथं मात्र मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का लागतोय झुगरेवाडी संघाला. करण बॅक टू द पवेलियन.
अतिशय सुंदर संगीत डीजे मास्टर तुषार मडके यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी सातत्याने ते घेतात. मी एकच म्हणेन मित्रांनो, अगर आशिक इश्क से बनते है तो क्रिकेटर रिस्क से बनते है. आणि इथे मैदानावरती नक्कीच तोच खेळ पाहायला मिळतोय. आल्यानंतर करणने षटकार टोलावला, त्याच्यानंतर त्याला उत्तर दिलं गोलंदाज कपिलने. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने खूप चांगला झेल टिपला. दुसरा धक्का लागलाय जुगरेवाडी संघाला. गावदेवचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती उतरलाय. चौथ्या क्रमांकावरती फलंदाज आलेला आहे वैभव. 4-5 पावलांचा रनअप गोलंदाज कपिलचा. स्विंगिंग मिस केला जातोय. फटका खूप चांगला आहे. दीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खोदून काढलेला आहे. वैभवने आल्या आल्या मात्र स्वागत केलं या चेंडूवरती. भव्य दिव्य स्वागत गोलंदाज कपिलचं. ह्या चेंडूवरती मिळतील 4 धावा जुगरेवाडी संघाला. जरी विकेट गेले असले तरी मात्र धावा खूप चांगल्या आलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर मयूर बघितल्या ना आपण तर 16 धावा आलेल्या आहेत आणि 2 गडी बाद झालेले आहेत जुगरेवाडी टीमचे. रोहन सिंग आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. खूप चांगले सकाळपासून ते आम्हाला प्रत्येक चेंडूवरती अपडेटिंग करत असतात आणि चांगली संकल्पना आहे त्यांची. पहिला षटक समाप्त झालाय. 16 धावा लावल्या जातात. योगेश 6 धावांवरती बाद झाला. त्याच्यानंतर करण 6 धावांवरती 2-2 चेंडूंचा सामना केला. त्याच्यानंतर मात्र प्रवीण आणि वैभव आता मात्र त्यांना काहीतरी करावे लागेल आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा लावल्या जातात. एका बाजूला धावा येतात तर दुसऱ्या बाजूला मात्र विकेट येथे पडले जातात. एक खूप जमिनीची बाब आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्हाला धावा येतील त्यावेळेस तुम्हाला मात्र विकेट गमावता लागेलच. आणि हेच तर प्रेक्षकांना आवश्यक असते आणि तीच मजा पाहायला मिळते त्या मैदानावरती. आपला मुरबाड नगरचा हायवे सारिका हॉटेलच्या मागे हा मैदान आणि अतिशय चांगलं सजवलेलं आणि नटलेलं धटलेलं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय अमोलदादा कतोरे आणि मदन कतोरे आणि संजय बुगे यांच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. दुर्गे संजयजी दुर्गे साहेब सातत्याने आम्हाला अपडेटिंग करत असतात. टॉस बॉक्स मध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं काय हरकत नाही. चुका होत असतात मित्रांनो, चुकीला माफी असते. एक धाव चोरटी ते मात्र मिळली जाते जुगरेवाडी टीमला. गोलंदाज आहे दुसरा प्रथमेश. दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक थर्ड इयर सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. एक दीप मिड विकेट, एक लॉंग ऑन मिड ऑफला, एक शॉर्ट थर्ड मॅन. अतिशय चांगले व्ह्यू रचना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला चेंडू, जबरदस्त फटकाय. कपिल फक्त बघत राहिला आणि टॉस बॉक्सला आमच्या ते सलामी देत असताना चेंडू सीमा पार. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकार मी एकच म्हणेन जुगरेवाडी टीमसाठी, कारण काय सगळेच यंग स्टार खेळाडू आहेत आणि बघा तुम्ही त्यांची टीम कशी आहे आणि अतिशय चांगले संपूर्ण जे 11 खेळाडू आहेत ते पूर्णपणे यंग स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो फक्त स्वीप केलाय, फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिड विकेटला गोविंद चेंडूला कलेक्ट करेल तोपर्यंत एकच धाव मात्र मिळेल. स्ट्राईक जाईल प्रवीणकडे. प्रवीणने अजूनपर्यंत मात्र मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं नाही. एका धावेवरती प्रवीण बॅटिंग करतोय परंतु दुसऱ्या बाजूला मात्र धारदार किल्ला लढवला जातोय. वैभवच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली जातोय. प्रवीणला माहित आहे वैभव चांगली बॅटिंग करतोय, त्यावेळेस मात्र त्याच्याकडे स्ट्राईक राहणं खूप गरजेचं आहे आणि तशी कामगिरी मात्र या जुगरेवाडी टीम कडनं केली जातोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हेच तर संयम असते. डोक्यावर बर्फ ठेवून आणि शांत क्रिकेट
खेळलं जातं. हा तर ग्रामीणचा क्रिकेट आहे मित्रांनो, गावासाठी खेळला जातोय, आपल्या गावाच्या नावासाठी. ज्यावेळेस एक गाव एक संघ खेळतोय ना, त्यावेळेस मात्र मित्रांनो नक्कीच खूप मजा आपल्याला पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल प्रथमेशचा षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलाय. 4 चेंडू स्पेस केलेला आहे, धावा खर्च केलेला आहेत. 8 धावा खर्च करतोय. सॉरी माफ करा, 5 चेंडू झालेले आहेत, 25 धावा. ओहो, आडव्या बॅटने काय फटका सजवलाय, अतिशय सुरेख जबरदस्त फटका चेंडूला फेकून दिलेला आहे पार्किंग लॉट मध्ये. हा येतोय दमदार षटकार. एकतीस धावा झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है, आगाज देखा है अपने, अंजाम तो अभी बाकी है. काय बॅटिंग केले जातोय वैभवच्या माध्यमातून. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आणि एक चौकार आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगले आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती पाहू शकता, बॅट फक्त आडवी दाखवली वैभवने आणि फेकून दिलाय पार्किंग लॉट मध्ये चेंडूला षटकारासाठी. 31 धावा, 2 गडी बाद झालाय, लवकर बाद झाला. आपण बघतो योगेश त्याच्या बॅटमधून चौकार आला होता, त्याच्यानंतर करण सुद्धा 6 धावांवरती बाद झाला. त्याच्यानंतर पूर्णपणे इथं जबाबदारी स्वीकारलेली आहे ती म्हणजेच वैभव आणि प्रवीणने. स्ट्राईकला प्रवीण, नॉन स्ट्राईकला वैभव. ज्या वैभवने 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. 17 धावांवरती बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर प्रथमेशच्या दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा. एका आस्किंग रन रेट जर बघितलं ना रोहन सर, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक चांगलं सरासरी राखलेलं आहे जुगरेवाडी टीमने. आणि इतर ओळख आहे त्या टीमची. ज्यावेळेस पॉवर प्ले षटकामध्ये तुम्हाला धावा येत असतील त्यावेळेस मात्र तो संघ एक मजबूत स्थितीमध्ये असतो. आजच्या दिवसामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत, परंतु या सामन्यामध्ये जुगरेवाडी टीमने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि ती कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने, काय फटका, पुन्हा एकदा त्या दिशेने मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार AK-47 डू 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 षटकार. टॉस बॉक्स मध्ये आणि मात्र चर्चेला उदाहरण आलाय. काय टीम आहे जुगरेवाडी, काय बॅटिंग करतोय. किस्मत तो दोस्तों सबको मौका देता है और मेहनत सबको चौका देता है. इथं मात्र मेहनत करावी लागेल. साजई संघाला फटकेबाजी केली जातोय. पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षेला सन्मान देतोय आणि प्रवीण आता मात्र हल्ला चढवला जातोय. या षटकामध्ये सलगचा हा दुसरा भव्य दिव्य षटकार. प्रवीण आता मात्र थांबायचं नाव घेत नाही. 43 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद. ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहू शकता काय फटका सजवला होता, क्षेत्ररक्षक होता तिथे. आपण बघितलं तर प्रथमेश त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये असे चेंडू टाकून चालणार नाही प्रवीणला. प्रवीण थांबायचं नाव घेत नाही आणि सलगचा हा तिसरा षटकार
आजच्या दिवसामधील हा पहिला खेळाडू ठरलाय षटकारांची हॅट्रिक मारणारा मिस्टर प्रवीण. अटॅकिंग क्रिकेट म्हटलं जातं याला आणि अतिशय चांगलं क्रिकेट. धामणे गावामध्ये जो चषक झाला स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीरचा बायकर मॅन का मला म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण प्रवीण सावलाने इथे मात्र दिलाय. 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलाय आणि इथे मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा मात्र कमबॅक वापसी केली गोलंदाज कपिलने आणि इथे मात्र फलंदाज प्रवीणची खेळी संपुष्टात. तिसरा धक्का लागतोय गावदेव झुगरेवाडी टीमला. मागील वर्षाच्या स्पर्धेमध्ये प्रवीण सावल्याला मात्र बाईक मिळाली होती मॅन ऑफ द सिरीजची आणि तो मात्र खेळाडू आपण डगआउटच्या असलेला जाताना पाहायला मिळतोय. सर्व यंगस्टार खेळाडू आणि यंग टीम आहे या झुगरेवाडी टीमची. बघा सर्व खेळाडूंकडे आपण जर बघितलं तर अतिशय चांगला संघ बांधलेला आहे या झुगरेवाडी टीमने आणि तिसरा धक्का लागतोय तो त्या टीमला. नवीन फलंदाज निवृत्ती. पुढचा चेंडू कपिलचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय खूप दूर वरून आला, जेच करत होला परंतु त्याच्या हाताला चेंडू ब्रश होऊन सीमा पार जाईल. हा मिळतील झुगरेवाडी टीमला अजून एक दमदार चौकार. प्रथमेशने साजई टीमचा प्रयत्नांना मात्र अपयश मिळालं. शेवटच्या क्षणाला हातातून झेल निसटला आणि जसा जसा झेल निसटला तसा मात्र चेंडूने सीमा पार गाठली आणि 4 धावा मात्र मिळाल्या त्या टीमला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका अतिशय चांगला आहे, फेकून दिलेला आहे चेंडूला चूम अंतर. हा येतोय गगनचुंबी षटकार. धावा झालेल्या आहेत. 59 लॉस्ट ऑफ 3 विकेट्स. दिस इज अ ब्रँड झुगरेवाडी टीम. काय बॅटिंग केली जाते मैदानावरती, पूर्णपणे समर्थकांची प्रेक्षकांची मन जिंकली जात आहेत. तिसरा षटक समाप्त झाल्यानंतर या षटकामध्ये कपिल थोडासा फक्त महागडे ठरलाय. 28 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या कपिलने. असा एकंदरीत कपिलच्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये कपिलने जर आपण विचार केला तर 44 धावा येथे मात्र दिलेल्या आहेत आणि त्या 44 धावा साजई टीमला नक्कीच पराभवाच्या आशेखाली असं नेताना आपलं चित्र दिसताना पाहतोय. चला जरा फास्ट केल्याचं आहे आयोजकांची आम्हाला विनंती येतोय. 5 षटकांसाठी आपल्याला फक्त 25 मिनिटं दिलेली आहेत, याची दक्षता घ्यायची प्रत्येक संघाने. अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते आणि असोसिएशनचे नियम जर आपण बघितले, आपण प्रत्येक वेळी खेळत असतो, प्रत्येक असोसिएशनमध्ये ते नियम खूप कडेकोट असतात. मुरबाड ग्रामीण असेल, म्हसा असोसिएशन असेल, दसई असोसिएशन, मालशेज मुरबाड असोसिएशन असेल, प्रत्येक असोसिएशनमध्ये खूप चांगली स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटक समाप्त झाले आणि 4था षटक रवींद्रच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारलेली आहे. पहिला चेंडू फक्त स्क्वेअर ऑफ द विकेट. क्लासिकल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव. स्ट्राईक मात्र असेल ती वैभवकडे, निवृत्तीकडे असेल. निवृत्तीच्या बॅटमधून सुद्धा षटकार, एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. ऑन फायर झालाय मैदानावरती. वैभव आणि निवृत्तीची जोडी, दोन्ही मोठे मातबगार खेळाडू
आणि मोठ्या स्पर्धेसाठी मात्र मोठे खेळाडू होणं खूप गरजेचं असते. बायच्या रूपाने एक सोरटी धाव जुगरेवाडी टीमच्या खात्यामध्ये मात्र दिली जातो. 61 धावा. वैभव 6 चेंडू 18 धावांवरती खेळतोय. निवृत्ती 3 धावांचा सामना 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 10 धावांवरती खेळतोय. पुढचा चेंडू लॉप केलाय. क्षेत्ररक्षक नाही, गॅप शोधून काढली आणि दीप मिडविकेटच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. हा येतोय दणदणीत अजून एक चौकार. धावा 4था षटक मार्गस्थ. वैभव आता मात्र अजून एक त्याच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. वैभव मात्र थांबायचं नाव घेत नाही. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून. खूप कमी वयाचा खेळाडू हा वैभव आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका त्यांनी या विभागामध्ये मात्र पूर्णपणे डंका वाजवलेला आहे. एक धाव. चौकार आल्यानंतर एक धाव. बघा सेन्सिबल क्रिकेट इथं मात्र खेळला जातोय जुगरेवाडी टीमकडनं. का आम्ही मात्र या विभागामध्ये आमचं नाव आहे त्याचं उत्तम उदाहरण इथं प्रेश करत असताना मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू लॉप करायचा होता स्ट्रेट डाव, परंतु चेंडू फसलाय. पावा लागेल. क्षेत्ररक्षक येतो दूरवरून. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा. तोपर्यंत 2 धावा मात्र मिळतील. दोन्ही फलंदाज खूप चांगली बॅटिंग केली जातोय मैदानावरती. रवींद्र गोलंदाज 5 चेंडू 8 धावा खर्च करतो. एक जरी चौकार आला असला तरी मात्र कमबॅक केलाय रवींद्रने. पुढचा बॉल स्लॉट मध्ये घेतलाय. क्षेत्ररक्षक आलाय. झेल होईल का? तिथे ड्रॉप केला जातोय झेल. निवृत्तीचा जीवनदान तिथं मात्र दिला जातोय. अशा स्थितीमध्ये जर तुम्ही जीवनदान द्याल, ज्यावेळेस मात्र फलंदाज सेट होतोय त्यावेळेस मात्र त्याचं भुगतान आपल्याला नक्कीच भोगावं लागतंय. हे टेनिस बॉल क्रिकेटची कहाणी आहे मित्रांनो. असे तुम्ही कित्येक खेळाडूंना बघा ज्याच्या वेळेस मात्र त्या फलंदाजा झेल सोडला जातोय त्यावेळेस मात्र ते फलंदाज तुटून पडतायत गोलंदाजावरती. आणि या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आहेत. वैभवने 23 धावा, निवृत्तीने 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 70 धावा इथे धावफलकावरती लावल्या जातात 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर एक चांगली धावसंख्या या जुगरेवाडी टीमकडून आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिल्या मॅचमध्ये आंबेगाव टीमने 44 धावा बनवल्या होत्या तोंडली संघासमोर. त्या सामन्यामध्ये जय हनुमान तोंडली संघाने बाजी मारली. दुसऱ्या सामन्यामध्ये 59 धावा बनवल्या होत्या कानोल संघाने आणि डेनोली संघाने त्या 60 धावा मात्र चेस केल्या होत्या. याच दरम्यान शुभागमन झालेलं आहे. ॲडव्होकेट सचिनजी वाघचौरे साहेबांचं या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजक आदरणीय अमोलदादा कतोरे, त्याचप्रमाणे मदनजी कतोरे आणि संजयजी दुर्गे साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून त्यांचे चांगले विचार आहेत. आणि जेव्हा तुमच्या मित्रांनो चांगले विचार असतात ना त्यावेळेस तुम्ही चांगली एक गोष्ट किंवा कुठलंही चांगलं काम तुम्ही करत असता. आणि त्यांचे चांगले विचार, त्यांच्या चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून आज मात्र यशस्वीरित्या ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय या मुरबाडच्या नगरीमध्ये. 70 धावा आपण स्क्रीनवरती पाहू शकता जुगरेवाडी टीमची बॅटिंग करत असताना. आणि शेवटचा स्लोगिंगवरचा षटक गोलंदाज आहे मयूर. पहिलाच बॉल पंचांच्या डाव्या बाजूने स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका अतिशय चांगला सजवलाय. चेंडूला फेकून दिलेला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार फरार होईल. 6 धावांचा षटका. वैभवच्या बॅटमधून षटकार येतोय आणि अंतिम षटक आहे या स्लोगिंगवरचा मयूरचा. आणि पहिल्याच चेंडूवरती भव्य दिव्य स्वागत केलाय गोलंदाज मयूरचा.
वैभवला माहित आहे आता मात्र मोठे फटके खेळावेच लागतील. धावांचा पाऊस पाडला जातोय. ज्यावेळेस मित्रांनो तुमचा एका दहावीचा पेपर असतो आणि तो दहावीचा पेपर या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बोर्डाचा पेपर आहे. कोणता संघ हा दहावीचा बोर्ड पेपर हा मात्र पास होईल पाहायचा आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट लेटकट खेळून काढलेला आहे. अतिशय चांगला फटका, नेत्रदीपक फटका आणि दोन्ही स्टाईलने क्लासिकल फटका इथं खेळून काढलेला आहे. चेंडू सीमा पार, षटकार आल्याने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानावरती इथे मात्र पाहायला मिळतोय. धावा 80 इथे मात्र डोंगर पार केलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढले. क्षेत्ररक्षक नाही. अतिशय चांगली जबरदस्त बॅटिंग वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला. फक्त क्षेत्ररक्षक बघत राहतात. मैदानावरती चारही बाजूला चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. जर विचार केला वैभवचा तर जास्तीत जास्त स्ट्राईक झोन हा एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या वरतून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चौकार येतोय. 3 चेंडूंवरती 14 धावा खर्च केल्यात आतापर्यंत मयूरने. स्लोगिंग वर षटकामध्ये हीच तर जबाबदारी असते गोलंदाजावरती आणि ती मात्र जबाबदारी इथं स्वीकारत नाही मयूर. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये फटका काय आहे. अतिशय जबरदस्त सुंदर फटका वैभवच्या बॅट मधून मिड विकेटच्या डोक्यावरून. अजून एक दमदार षटकार. नाही अतिशय अटॅकिंग क्रिकेट म्हटलं जातोय. 90 धावा झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती. वैभव खेळतोय 43 धावांवरती 12 चेंडू मध्ये. अर्धा शतक पूर्ण करेल का, परंतु पाहायचा इथे एकच धाव. स्ट्राईक जर का मिळाली असती ना रोहन सर तर कदाचित झाला असता अर्धशतक. कारण का 44 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवरती जर का षटकार मारला असता वैभवने तर झाला असता एक कारनामा या मैदानावरती. अंतिम चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी मात्र शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. धावा झालेल्या आहेत 91 आणि 92 धावांचं एक मोठं विशाल लक्ष इथे उभा केलेला आहे. तो म्हणजेच दुसऱ्या संघासमोर साजई. अतिशय चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. सचिन 11 गावदेव जुगरेवाडी संघाची 18.40च्या सरासरीने इथे धावा कोटून काढल्या. आपण बघितले तर धावा इथे वैभवच्या होत्या 44 आणि निवृत्तीच्या धावा आपण बघितल्या 6 चेंडू मध्ये 14. खूप चांगली भागीदारी पाहायला मिळाली आणि जबरदस्त बॅटिंग या दोन्ही खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळाली. 91 धावा आपण स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो. 18.20च्या सरासरीने इथे धावा कुठून काढल्या आणि 92 धावांचं इथे मोठं टार्गेट सेट केलेलं तो म्हणजेच साजई या संघासमोर. चला शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतला आजच्या दिवसातील. मंजिरी 11 खानपे विरुद्ध विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा. या दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला दोन्ही कॅप्टन यायचं आहे. विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा विरुद्ध मंजिरी 11 खानपे अशी शेवटची लढत असेल मित्रांनो आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतली. चौथा मॅच आपण टॉस बॉक्स मध्ये मान्यवर उपस्थित असतील. मान्य श्री किसनजी अनंत कथोरे माजी नगराध्यक्ष मुरबाड आयोजित स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक मुरबाड असा टॉस का बॉस आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे आयोजक आहेत आदरणीय मदनजी अनंत कथोरे, त्याचप्रमाणे अमोलजी भगवान कथोरे साहेब. खूप चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे संजयजी दुर्गे रात्रंदिवस मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा करण्यासाठी मोलाचं सहकार्य राहिलेले या मुरबाड नगरीमध्ये.
आपण टॉस करणार आहोत. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. चांगली संकल्पना आहे मित्रांनो, चांगली स्पर्धा आहे. आपण वेळ करू नका, कारण प्रत्येक संघ उपस्थित झाले वेळेवरती. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि वेळेला आपण नक्कीच महत्त्व द्यायचं आहे. आपण टॉस करणार आहोत या दोन्ही टीममध्ये. आदरणीय जयवंतजी पडवल साहेब आणि बापूजी मोहिते दोन्ही साहेबांना विनंती असेल, आपल्या दोन्ही साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतली अंतिम मॅच असेल मोऱ्याचा पाडा विपक्ष मंजिरी इलेव्हन खानपे. दोन्ही कॅप्टन सज्ज झालेले आहेत. पडवलजी साहेब आणि मोहिते साहेब दोन्ही उपस्थित आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. आपण टॉस बॉक्स बघू शकता, अतिशय चांगलं सजलेलं आणि नटलेलं यायचं आपण टॉस बॉक्समध्ये. आणि दोन्ही साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टेलिज कॉल छापा असा कॉल मोऱ्याचा पाडा कॅप्टन बोललेला आहे, परंतु टॉस जिंकलाय तो म्हणजेच खानपे मंजिर इलेव्हन खानपे संघाने इथे टॉस जिंकलेले. कॅप्टन काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. आपण आपल्याला पहिलं प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे, तर किती धावांपर्यंत आपण रोखू शकाल समोरच्या संघाला? 50च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न. काही हरकत नाही, जास्त वेळ घेणार आहे मित्रांनो, कारण का आपला सामना तिथे चालू आहे. बेस्ट ऑफ लक, विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. टॉस जिंकलाय खानपे संघाच्या कॅप्टन आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे तो म्हणजेच मोऱ्याचा पाडाला. ज्यावेळेस दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल तेव्हा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आपण ऐकूया पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्रासाठी माझे साथी समालोचक मिस्टर ओमी सुतार यांचा एक गोड आवाज. थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू कल्पेशजी पाटील सर. एक गोड आवाज आपण या स्पर्धेच्या वतीनं ऐकतायत मिस्टर कल्पेश पाटील, व्हॉइस ऑफ कल्याण सांगोडे. आणि जाऊयात आजच्या दिशेने. 30 चेंडूमध्ये 92ची गरज आहे आणि क्रिकेट प्रेमींसाठी एक खुशखबर आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने बिग शो बिगेस्ट धमाका महाराष्ट्रामध्ये प्रथमच 9 बाईक आणि अंडर 25चा बिग शो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आयोजक असतील या स्पर्धेचे सन्माननीय आदरणीय विवेक उर्फ बाबू खाडे. नक्कीच त्यांच्याच माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, परंतु आणखी एक मोठा धमाका महाराष्ट्रामध्ये प्रथमच 9 बाईक सहित मित्रांनो ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेचा अंडर 25चा हा बिग धमाका, क्रिकेटचा महासंग्राम आणि गौरवशाली गुणगौरव सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच या स्पर्धेला व्हिजिट देण्यासाठी आपण या येत्या मार्च महिन्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला होताना दिसेल. कदाचित डे नाईट फॉर्मॅट देखील असू शकतो. 10 दिवसीय स्पर्धेचं शेड्यूल आपल्याला तिथे पाहायला मिळेल आणि निश्चितच क्रिकेटवरचं हे कल्पेश पाटील प्रेम आहे बाबू खाडे यांचं. आणि सांगोडे गावच्या मायनगरीमध्ये देखील बाबू खाडे पोहोचले होते. विविध संघांना पुरस्कृत करत असतात विविध विभागातून. आणि बाबू खाडे यांचं क्रिकेटवरचं हे अत्यंत नितांत असं असलेलं हे प्रेम आहे. जिथे जिथे महाराष्ट्रभर टुर्नामेंट टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळवल्या जातात तिथे तिथे एक नाव नक्कीच मैदानावर धुमधुमतं, ते म्हणजे विवेक शेठ खाडे उर्फ बाबू खाडे. आणि त्यांचं देखील ते शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. पहिला बॉल दरम्यान पहिला बॉल सुंदर राहिलाय. आडवा पाट हॅमर स्ट्रोक होता. तिथे पेट्रोलिंगला फिल्डर होता आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. अकाउंट ओपन केलं इथे कपिलनं टीमचं आणि स्वतःचं देखील. LG11 साजई आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आपण सचिन 11 गावदेव जुगडेवाडी हा संघ पाहतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली. 91 धाबा जवळ बनवल्या आणि 92चं लक्ष आहे. ब्लॉक हॉलमध्ये जबरदस्त चेंडू. मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा वायडिश होता, पोहोचला तिथे आणि चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान कोणतीही धाव तिथे प्राप्त केलेला नाही आहे. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल जुगरेवाडी संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज राहुल. तिथे मात्र आणखी एक डॉट बॉल खेळून काढतोय. कपिल आणि राहुलची जोडी आहे.
खऱ्या अर्थाने या टीमचे मास्टर ब्रेन लव शेठ गायकर त्यांच्या माध्यमातून देखील आपण मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. आणि या गेल्या काही वर्षामध्ये साजईकर चषक देखील झाला होता याच क्रीडांगणावर. ओहो, यावेळी चांगला बॉल स्पिंग याला मिस. लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट आलाय. बॉलिंग ट्रॅकवर भरत चांगली गोलंदाजी करतोय. पाला गेलं तर फ्रंट लाईन गोलंदाज आहे मित्रांनो. ओ हो हो, चांगला बॉल. आणखी एक डॉट बॉल आणि डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. करंट रन रेटचा जर विचार केला तर 1.50 आहे, परंतु रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 21 पूर्णांक काही धाबा बनवायच्यात प्रत्येक षटकाला. लास्ट टू गो, अंतिम बॉल. पहिलं षटक बेगाडे पुढे सरसावताना. हो, यावेळी मात्र आडवा पाटणं शॉट फाईन डेगला. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते, प्रोटेक्शन आहे. आणि अशा रीतीने पहिलं जबरदस्त आणि विस्फोटक षटक इथे समाप्त झालं. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये गोलंदाज भरतच्या माध्यमातून. आता विजयासाठी फक्त 24 बॉल शिल्लक आणि 91 रनची तब्बल गरज आहे. अनंत गणपत कतोरे स्मृती चषक मुरबाड आपण एन्जॉय करता मित्रांनो. 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स ही वाहिनी. गुणलेखक मित्र आमच्या सोबत नक्कीच आहेत. रोहनजी सिंग स्कोररच्या भूमिकेत त्यांच्या सुवर्ण अक्षराने सातत्याने आज चौथ्या दिवसामध्ये स्कोरिंग केली जाते. प्रत्येक माहिती, प्रत्येक तंतोतंत गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. दरम्यान मात्र उंच उडाला, एलिव्हेशन नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली, डाऊन दी बॉल चांगलं काम करत असताना झेल टिपलाय आणि फलंदाज कपिलची केली ते संपली आहे. 1 मोर विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का लागत असताना LG11 सायसई टीमला. मुरबाड नगरीत आयोजकांची कमी नाही आहे मित्रांनो. बहुचर्चित एक क्रीडांगण सारिका क्रीडांगणावर दर हप्त्याला स्पर्धा होत असतात. आणि आपल्या या व्यासपीठावर भरपूर आयोजक आहेत उपस्थित. नक्कीच लवशेठ गायकर देखील असतील, त्यांच्या माध्यमातून देखील मोठमोठ्या स्पर्धा होतात. त्यानंतर बाबू खाडे देखील असतील, त्यांच्या माध्यमातून देखील. आणि आमचे लाडके आयोजक अमोल शेठ कतोरे असतील, त्यानंतर मर्दन दादा कतोरे असतील, आणि त्याचसोबत किसन अनंत कतोरे साहेब यांची संकल्पना. मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावर आपण सातत्याने पाहतो. क्रिकेटची पंढरी म्हणजे मुरबाड नगरी मित्रांनो. यापुढे मात्र ब्लॉक होलमध्ये चांगला बॉल, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे जातोय, चेंडूला उचलतो, फेकतो. दरम्यान धाव फक्त एक मिळतीये. बॉलिंग ट्रॅकवर प्रवीणच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली गेली दुसऱ्या षटकाची. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 2 P2चं षटक. राईट आर्म राऊंड द स्टंप स्नेक. हो, चांगला बॉल, अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर फिंगर रोल केले होते. कटरचा वापर आपण पाहतोय, स्लोअर कटर होता. डॉट बॉल. तिसरा चेंडू देखील चांगला राहिलाय आतापर्यंत. चांगली गोलंदाजी होती सचिन 11 गावदेव जुगरेवाडी टीमच्या माध्यमातून. यावेळी मात्र हाय बॅक क्लिपचा वापर केला. चेंडू जास्त काल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल, कोणताही क्षेत्ररक्षक येत नाहीये. 3 फिल्डर्स होते, त्यांच्या मधोमध चेंडू पडतोय, जमीनला दान केला जातोय. धाव संख्या 1च्या गतीने पुढे जातीये. आता माहिती आहे की इथून जर मोठे फटके आले नाहीत तर आज सामना आपल्या दृष्टिकोनातून संपलाय. पूर्णपणे लेझी क्रिकेट LG11 साजई टीमच्या वतीनं पाहायला मिळत आहे. आणखी एक चांगला बॉल. ओ, यावेळी मात्र नशिबाचा चौकार येतोय. 4 धाबा तिथे मिळतील आणि पहिला धमाका, पहिला तडाखा तिथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. ओ, यावेळी आडवा पाटणं, जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल हातामध्ये पडला होता, परंतु
त्याला शेवटच्या क्षणापर्यंत हातामध्ये ठेवता आलेला नाही या. निसटतोय चेंडू, घसरतोय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस बिन द मॅचेस, परंतु हा झेल तितका मागला ठरणार नाही, कारण भरपूर धावा बनवल्या होत्या बॅटिंग करत असताना सचिन 11 गावदेव जुगरेवाडी टीमनं. आणि आता विजयासाठी विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये 84 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 28.00च्या सरासरीने ते धावफलक पुढे न्यावं लागेल. ऑन स्ट्राईक प्रथमेश आलाय. राहुल आणि प्रथमेशची जोडी. राहुलने 7 चेंडूंचा सामना केलाय, एकच धाव बनवली आहे. समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. जास्ती ताकद वापरली नव्हती तिथे, फक्त टाइम केला होता चेंडूला. एकच धाव मिळतीये. 17 बॉल्स मध्ये 83 धावांची गरज आहे. ओ यावेळी चांगला फटका. धाव फक्त पुन्हा एकदा एकच मिळतीये. 16 चेंडू आणि 82 धावांची गरज पूर्णतः. असं वाटतंय की आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये, कारण हा सामना जर जिंकायचा असेल LG 11 साजळे टीमला तर निश्चितच मोठ्या फटक्यांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक बॉलवर मोठ्या फटक्याची गरज आहे. यावेळी आडबा बाटला फटका सुरेखा डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आधीच सीमा पार गेला आणि चेंडू देखील त्याच्या पाठोपाठ जातोय. षटकारासाठी ठोकला सिक्सर. षटकाराच्या मदतीने आता धावफलक वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा चांगला फटका आहे. दरम्यान शॉर्ट आर्म पुलचा फटका. एक धाव निश्चित मिळते. एका टप्प्याने चेंडूला गॅदर केला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते मिड विकेटला. पंच्याहत्तर धावांची गरज अजून. आपटाकर बॅटची कडा लागली आणि एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न आणि तिथे काय घडलंय. डायरेक्ट हिट लागलाय आणि फलंदाज देखील तिथे परत तो धावचीच्या स्वरूपात आपली विकेट मात्र सॅक्रिफाय केली. दुसरा धक्का लागला टीम LG 11 साजईला. तेरा चेंडू शिल्लक आणि 13 चेंडूमध्ये विजयासाठी 75 धावांची तब्बल गरज आहे. पूर्णतः या मॅच मध्ये हावी होतोय जुगडेवाडी संघ. दरम्यान फटका चांगला आहे आणि तिथे फिल्डिंग देखील चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. संपूर्ण समर्पण कंप्लीट कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आता विजयासाठी. 73 धावांची गरज. हा सामना पूर्णतः आता काबीज करतोय. मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करतोय सचिन 11 गावदेव जुगडेवाडी संघ. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण एन्जॉय करताय मित्रांनो. आणि यापुढील बिग बॅटल दोन्ही संघांनी सज्जरा मंजिरी 11 खांडपे आणि विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आपण आपल्या टीमला एकत्रित करा, कारण हा सामना संपल्यानंतर 12 चेंडू संपल्यानंतर आपल्याला इन ऍक्शन मध्ये इन बॅटल मध्ये प्रेक्षक पाहणार आहेत. यावेळी मात्र फुल टॉस आडव्या बाटना पाठवला बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. नो बॉलवर फुल टॉस चेंडूवर ठोकलाय
फुल टोल वसूल केलाय. षटकार. प्रकारे चेंडू आपण हाताळू शकत नाही क्रिकेटमध्ये. बीमर चेंडू पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. समोरच्या दिशेने उडवलाय. चांगला बॉल. फ्रीटच्या बॉलचा खर्चपूच समाचार उचलता आलेला नाहीये. आता फक्त एक धाव मिळते आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक आता आपण पुढे सरसावताना पाहतोय. 27-27 धावफलकावर. वेगाने हा चेंडू, परंतु चांगली दिशा दिली चेंडूला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय तिथे आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या. स्वतः या टीमचे करता धरता करविता या टीमचे सरसेनापती लहू शेठ गायकर इंडियात नंबर 4 चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळायचं होतं तिथे धाव फक्त एकच मिळतीये. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्यात. नक्कीच लहू शेठ गायकर यांनी पुरस्कृत केलेला LG11 साधई संघ आपण पाहतोय. यावेळी हो समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. हवाई आला आणि चेंडूला पाठवलाय. सरळ साइड स्क्रीनला धमाका देतोय. धडक देतोय आणि लहू शेठ गायकरचा बाट मधनं येतोय हा षटकार. बटर ओमकार झालाय मैदानाच्या आतमध्ये. हो समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. चांगला फटका आहे. प्रोटेक्शन आहे परंतु स्वीपर कव्हरला. एक धाव अकाउंट ओपन करतो ओमकार स्वतःच. 6 चेंडू आणि 52 धावांची गरज पूर्णतः औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहेत. हा सामना झुकावला एकतर्फी. जुगरेवाडी टीमने आपल्या बाजूने तराजू वाकलेला आपल्याला पाहायला मिळतो. सचिन 11 गावदेव जुगरेवाडी हा मोठा संघ या परिसरातील नामवंत संघामध्ये ज्या संघाची वर्णी लागते आणि आपल्या नावाप्रमाणेच साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निवृत्ती येत आहे सारिक हॉटेल एंड कडनं. 3 षटक आपण सुरुवातीचे कॉम्पॅनल कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं पाहिलेत. त्यानंतर आता 3 षटक आपण पाहत आहे. 2 षटक आता आपण नक्कीच पाहताय सारिक हॉटेल एंड कडनं. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न रूम दिला होता. एकच धाव येते स्क्वेअर ऑफ द विकेट. 5 बॉल मध्ये 51 ची गरज आहे. या मॅच मध्ये मित्रांनो मजा नाही कारण ज्या पद्धतीचा सामना व्हायला पाहिजे होता ज्याची अपेक्षा केली होती सर्व खंदे समर्थकांनी तसा हा सामना रंगताना
पाला मिळत नाही. 5 बॉल शिल्लक, 51ची गरज आहे. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. चार बॉल 51ची गरज. नेक्स्ट बॉल गोलंदाज सज्ज. फटका चांगला आहे. एक बाउन्स, 2 बाउन्स, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे बायडिश लॉंग ऑनला. धाव फक्त एकच मिळते. कोणती धाव मिळाली नाहीये. 3 बॉल शिल्लक आणि 51ची गरज आहे. यापुढे उंच भर घेतो बॉल. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्याने मात्र कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाहीये. फलंदाजाला पळताव लागते. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागतोय टीम साजईला. न्यू बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. बॅटर रेडी. गोलंदाज देखील सज्ज होतोय. हो, समोरच्या दिशेनं ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केलाय तिथे. आणि काय घडलंय, हवेच्या वेगाने हा चेंडू सीमारेषच्या पलीकडे पाठवून दिलाय. फलंदाज मयूरने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय. दुसरा बॉल, अंतिम बॉल असेल. फटका सुरेख, परंतु बॅटच्या टोला लागला. ब्रह्मास्त्राचा वापर, कोणती धाव तिथे मिळत नाहीये. तर हा सामना जिंकला खऱ्या अर्थानं सचिन 11 गावदेव झुगरेवाडी संघानं. मेनी मोर कॉंग्रॅच्युलेशन झुगरेवाडी टीम. हार्ड अँड टफ लक ते म्हणजेच LG 11 साजई टीम. हार्ड लक लव शेट गायकर. आणि या मॅचचा हिरो ज्याने बॅटिंग करत असताना 13 चेंडूमध्ये बनवल्या धावा 44, तो वैभव ठरला या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच.